नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण आचार्य अकॅडमी बारामती याबद्दल जाणून घेणार आहोत आणि आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर मुटकुळे सर. कार्यक्रमात आपलं स्वागत करते. विषयाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात. आचार्य अकॅडमी बारामती ही नीट, जेईई, एमएसटी, सीईटी, एनडीए या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेत असते. अकॅडमीत 8वी ते 12वी इंटिग्रेट अँड फाउंडेशन बॅचेस घेतले जातात. ज्ञानेश्वर मुटकुळे सर हे आचार्य अकॅडमीचे संस्थापक आणि संचालक आहेत. त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्यातून इंजिनिअरिंग पूर्ण केलंय. सीओईपी मधून पदवी घेतल्यानंतर ज्ञानेश्वर सरांनी सन 2015 मध्ये बारामती इथे पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थ म्हणून भारत फोर्स या कंपनीमध्ये ते सामील झाले. या काळात शिक्षणाची आणि शिकवण्याची आवड त्यांना होती, म्हणून त्यांनी ते राहत असलेल्या परिसरात काही विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली. अशा प्रकारे आचार्य अकॅडमी बारामती या संस्थेची सुरुवात झाली. या त्यांच्या प्रवासामध्ये संचालक कमलाकर टेकवडे सर, संचालक सुमित शिंगारे सर आणि संचालक प्रवीण ढवळे सर तसेच त्यांचे जे सहकारी आहेत त्यांनी देखील त्यांना मोलाची साथ दिली. खरं तर तुमची ओळख करून देत असताना उच्च शिक्षित असल्यामुळे आणि शिक्षण पूर्ण झाल्यामुळे एक चांगल्या पॅकेजची नोकरी ही तुम्हाला अर्थात मिळाली असणार आहे. मात्र ते न करता विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे आणि एका अकॅडमीची स्थापना करायची आहे, हा विचार मनामध्ये कसा आला आणि आचार्य अकॅडमीची सुरुवात नेमकी कशी झाली? सर्वप्रथम धन्यवाद TV9 मराठीला. तर एकंदरीत कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही आपण म्हणतो की दोनदा होत असते, एक तर तुमच्या विचारांमध्ये आणि नंतर ती ॲक्च्युअल कृतीमध्ये. तर माझं लहानपण जे आहे ते एका खेडेगावातनं झालं कारणाने तिथून ज्या काही अडचणी बघितल्या मी, की शिक्षणासाठी बाहेर खूप दूर गावी जावं लागतं आणि पैशाअभावी किंवा आर्थिक परिस्थितीमुळं तुम्हाला तिथपर्यंत जाताही येत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टीचा जो काही टप्पा होता तो पार करून मी जिल्ह्यामध्ये माझ्या प्रथम आलो. त्यानंतर सीओईपी या कॉलेजला ॲडमिशन मिळालं. त्याच्यानंतर कळालं की मला जी नोकरी भारत फोर्स असतील किंवा TCS, इन्फोसिस, कॉग्निझंट आणि विप्रो असे 5 ऑफर होत्या ज्यावेळेस मी माझ्या फायनल इयरमध्ये होतो. तर मला कळालं की मला जर शिक्षण नसतं तर कदाचित मी इथपर्यंत येऊ शकलो नसतो. त्यामुळे शिक्षणाचं महत्त्व हे अपार आहे आणि त्या कारणानं मी ज्या सोसायटीमध्ये राहत होतो भारत फौजमध्ये काम करत असताना निर्मिती पार्क, तर त्या तिथे मला असं जाणवलं की मुलांना इथं एवढ्या जास्त फॅसिलिटी असून सुद्धा जे बेसिक कन्सेप्ट्स आहेत तर ह्या गोष्टींची कुठेतरी लॅकपणा आहे. आणि तसंच कॉलेजमध्ये असताना एक स्पंदन नावाचा क्लब होता ज्यामध्ये मी कार्यरत होतो. तिथे आम्ही छोट्या खेड्यागावामध्ये जाऊन एक साधारण 8 दिवसाचा कॅम्प करायचो. तर तिथूनच हा जे काही समाजाविषयी काहीतरी वेगळं करायचं आणि शिक्षण हा एकमेव पर्याय आहे की जी परिस्थिती तुमची बदलू शकते आणि हे त्याचं मोटिव्ह होतं. कारण शिक्षणाने काहीही होऊ शकतं हे सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे. त्यामुळे मग एक प्रवास नवीन काहीतरी सुरुवात करायचं म्हणून आचार्य अकॅडमीची स्थापना केली. आणि आचार्य जे नाव आहे ते माझा फ्रेंड सुमित आहे जो त्यावेळेस दुबईला होता, अहमदाबाद पासआउट. तर त्याने हे नाव दिलेलं आहे आणि तिथून पुढे मग एक प्रवास सुरू झाला 2017 साली आणि तेव्हापासून आम्ही कंटिन्यू या क्षेत्रात कार्यरत आहे. अगदी जसं तुम्ही आता सांगितलं की तुम्ही आणि तुमचे सगळे मित्र मिळून काहीतरी आपल्याला विद्यार्थ्यांसाठी करायचे आणि त्यामुळेच या अकॅडमीची स्थापना झाली, जिथे आपण विद्यार्थ्यांना परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी नेमक्या कोणकोणत्या गोष्टी करायला हव्या याचा विचार करतो. तेव्हा तिथे नीट असेल, जेईई असेल किंवा MST, CET असेल, या सगळ्या परीक्षांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांकडून काही खास तयारी करून घेतली जाते, ती कशा प्रकारे? जनरली तर असं असतं की कुठलीही एखादी लढाईच असते, म्हणजे परीक्षा ही जर तुम्ही लढाईशी कम्पेअर कराल तर कदाचित असं असतं की युद्ध काळामध्ये जर तुम्हाला खूप जास्त रक्त समजा सांडायचं नसेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे, तर ज्यावेळेस शांततेचा काळ असतो त्यामध्ये प्रचंड मेहनत करायला पाहिजे आणि मुळात समजून घ्यायला पाहिजे की आपला सिलेबस काय आहे, अगोदरचे आत्तापर्यंतचे पेपर निघाले त्याचा पॅटर्न कसा आहे. आणि ह्या सगळ्या अनुषंगाने आम्ही जे एक युनिक काही वेगळं करतोय तर दर रविवारी प्रत्येक विद्यार्थ्याची परीक्षा घेतो आणि त्या परीक्षेमधील चुका आहे त्यांच्यापर्यंत लिखित स्वरूपाच्या जातात. कारण की आमची एक दुसरी कंपनी पण आहे डिबग्स बनी नावाची, की ज्या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल किंवा कोडिंग शिकवणं असेल तर त्यामार्फत आम्ही या आपल्या आचार्य अकॅडमीसाठी आपण त्यांच्यासाठी एक असा प्लॅटफॉर्म बनवलेला आहे की ज्याच्यामध्ये परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट सिस्टीम पासून ते काय चूक करतात, काय बरोबर करतात हे पोर्टल स्वतःच इंडियननी डेव्हलप्ड आहे. आणि त्या गोष्टीमुळं तुमच्या चुका जर तुम्हाला कळाल्यात, कारण
परीक्षा ही कुठलीच याच्यासाठी नाही आहे की तुम्ही किती जास्त मार्क घेता किंवा कमी मार्क घेता. तुमच्या चुका काय आहेत आणि त्या परत करू नये. कारण तुम्ही साधारण 2 वर्षाच्या स्पॅनमध्ये जर 100-150 परीक्षा नीट सारख्या, जेई सारख्या, CET सारख्या घेतल्या आणि त्यातल्या चुका दुरुस्त केल्या, तुम्हाला खात्री आहे की एकही विद्यार्थी अपयशी राहणार नाही. त्याच्या बुद्धीनुसार 101% तुम्हाला रिझल्ट मिळणार. फक्त आपली कॅपेबिलिटी 400ची आहे आणि आपण अपेक्षा 720च्या बाळगल्या तर नक्कीच तुमची निराशा होऊ शकते. कारण जसं प्रत्येक माणसाचे गुणधर्म वेगळे आहेत, प्रत्येकाच्या कॅरेक्टरिस्टिक्स वेगळ्या आहेत, प्रत्येक विद्यार्थ्याचा स्वभाव वेगळा आहे, तसंच प्रत्येकाची कॅपेबिलिटी पण वेगळी, कारण प्रत्येकाचा ब्रेन वेगळा आहे. त्यामुळं ह्या अशा पद्धतीनं आम्ही त्यांच्याकडून करून घेतो. तर जसं आता तुम्ही सांगितलं की ज्या परीक्षा आहेत त्याची तयारी विद्यार्थ्यांकडून घेतली जाते, मात्र यासाठी तुम्ही आणि तुमचा संपूर्ण स्टाफ देखील आहे जे विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देतात, त्यांना पडणाऱ्या ज्या प्रश्नांकडे देखील लक्ष देतात आणि ते प्रश्न सोडवतात. तर ते नेमकं कशा प्रकारे? जनरली असं असतं की म्हणजे मी पूर्ण देशाबद्दल सांगतो, कुठलीही परीक्षा म्हटलं की त्याच्यासाठी काहीतरी गायडन्स लागतं, त्यासाठी काहीतरी स्टडी मटेरियल लागतं. आणि हे स्टडी मटेरियल जरी वेगवेगळ्या ब्रँड खाली असेल तरी सुद्धा त्यामध्ये असं काही नाहीये की जो आईन्स्टाईनचा E=mc² फॉर्म्युला आहे तो बदलला जातो, किंवा न्यूटनचे थेरम आहेत, किंवा न्यूटनचे लॉज आहेत, किंवा कुठल्या तरी आर्किमिडीजचं प्रिन्सिपल, हे काही बदलल्या जात नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टी जवळपास प्रत्येक पुस्तकात सारख्याच मांडलेल्या असतात. काही नॉमेनक्लेचर वेगळं सोडलं तर काही वेगळेपणा नसतो. तर त्यामुळे आपल्याला जर एखाद्या विद्यार्थ्यांकडून वेगळं काहीतरी करून घ्यायचं असेल तर ते काय बघा, नेहमी परीक्षा घेणाऱ्या इन्स्टिट्यूट आहेत, पण त्या परीक्षेत काय चुकतं हे सांगणाऱ्या इन्स्टिट्यूट कमी आहेत. आणि सांगणारे जरी असतील तरी त्यांचे पण लिमिटेशन्स आहेत. जर एका वर्गामध्ये 1000 विद्यार्थी असतील तर नक्कीच प्रत्येक विद्यार्थ्याचं काय चुकतं हे बघू शकत नाही. पण आपण तो रेशो 30:1 मेंटेन केलेला आहे. 30 विद्यार्थ्यामागं एक फॅकल्टी जो पर्सनल मेंटर म्हणून आपण अप्लाय करतो, जेणेकरून त्या विद्यार्थ्याचं काय चुकतंय त्या पालकांना बोलून मीटिंग घेऊन ती गोष्ट आपण चालू करतो. आणि ही गोष्ट आम्ही 2022च्या स्टार्टिंग पासून इम्प्लिमेंट केलेली आहे आणि त्याचा रिस्पॉन्स खूप जास्त मिळतोय. की एकंदरीत असं असतं की मुलांना सगळ्या गोष्टी कळत असतात पण ती मुलं घरी सांगत नाहीत. कारण की माझा 7 वर्षाचा अनुभव असा सांगतो की 100 विद्यार्थ्यांमध्ये 30 विद्यार्थी सेल्फ मोटिवेटेड असतात, 30 विद्यार्थी हे साधारण वरचेचे मार्क बघून मोटिवेट होत असतात. त्या उरलेल्या 40 मध्ये साधारण 20 असे असतात की ज्यांना आईवडिलांच्या प्रेशरमुळे अभ्यास करण्यास भाग पाडू शकतो, आणि 20 असे असतात की आईवडील आणि टीचर हे सगळे मिळून जरी प्रयत्न करत असतील तरी त्या विद्यार्थ्यांना हे वाटत असतं की मला हे काही करायचंच नाही आणि मी काही करणारच नाही. असेही विद्यार्थी आहेत. म्हणजे कदाचित काही लोकांना हे आवडायला म्हणजे ऐकायला आवडणार नाही, पण ही फॅक्ट आहेत आणि फॅक्ट काही बदलत नाहीत. त्यामुळं ह्या विद्यार्थ्यांच्या चुका सांगून देण्याची यंत्रणा आम्ही केलेली आहे आणि आतापर्यंत ती आम्ही इंडिव्हिज्युअल मीटिंग घेऊन करत होतो. आता त्यामध्ये एक आणखीन ॲडव्हान्स गोष्ट केलेली आहे की फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी 2 वर्ष आचार्य अकॅडमीमध्ये इंटिग्रेटेड प्रोग्रामला शिकला आणि जर समजा आपल्याला त्यांना विचारायचं असेल की पूर्ण 2 वर्षामध्ये आमच्या मुलासाठी काय केलं गेलं, तर ते परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट सिस्टीमच्या अंतर्गत त्याच्यासाठी काय ॲक्शन प्लॅन घेतला आणि तो ॲक्शन प्लॅन इम्प्लिमेंट झाला की नाही हे चेकिंगसाठी वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, काउन्सिलर. त्यामुळे त्या गोष्टीचा जर लेखाजोखा ठेवला तर मी म्हणतो प्रत्येक विद्यार्थी सक्सेसफुल होऊ शकतो. अगदीच. आणि विद्यार्थी सक्सेसफुल होण्यासाठी तुमच्याकडून देखील तितकेच प्रयत्न केले जात आहेत. नीट असेल, CET असेल, या परीक्षांची तयारी करण्यासाठी अनेकदा आपण बघतो की विद्यार्थ्याला घरापासून दूर जावं लागतं आणि त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊन मग त्या विद्यार्थ्याचा प्रवास सुरू होतो. असे अनेक विद्यार्थी तुमच्याकडे देखील आहेत तुमच्या अकॅडमीमध्ये. अशा विद्यार्थ्यांबद्दल काय सांगाल? जनरली असं असतं की कुठलीही गोष्ट, म्हणजे एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एका छान जेवण्याची इच्छा झालेली आहे तर आपण म्हणतो की हॉटेल कुठलं चांगलं आहे, तर मग वेगवेगळं कोणीतरी नाव सांगतं की पुण्यामध्ये हे हॉटेल चांगलं आहे, कोणी म्हणतं मुंबईला हे हॉटेल चांगलं आहे, कोणी म्हणतं लातूरला हे हॉटेल चांगलं आहे, कोणी म्हणतं कोटाला चांगलं आहे. म्हणजे मी एक एक्झाम्पल असं आहे की जिथे जास्त लोक जातात तिथलं नाव जास्त चर्चेत होतं. त्याचं कारण असं आहे की सांगणारे 10 असतील, सांगणारे 1 असेल, तर सांगणारे 10 असतील तर नक्कीच त्याची माउथ पब्लिसिटी म्हणा किंवा त्याची पब्लिसिटी म्हणा जास्त होते. त्या अनुषंगाने लोक घर सोडतात. पण 10वी नंतर घर सोडायला लावणे म्हणजे एकंदरीत 16-17व्या वर्षी एखाद्या विद्यार्थ्याला दूर ठिकाणी जाऊन हॉस्टेलचं जेवण करून ते सेट व्हायला फार वेळ लागतो आणि त्यामुळे साधारण 3 ते 4 महिने हा जो काही काळ आहे तो तुमच्या सेटलमेंटमध्ये जातो. त्याच्यात सुद्धा आई जर मुलासोबत गेलेली असेल किंवा मुलीसोबत गेलेली असेल तर घरी तिथे बाबा आणि दुसरी फॅमिली, तर जी कोणी आपले आजोबा आजी असतील तर त्यांची गैरसोय होते. आणि ह्या अनुषंगाने जर विद्यार्थी फार दुरून कोणीकडे जात असतील तर त्याचे दोन्ही अँगल आहेत. एक अँगल असा आहे की जर समजा विद्यार्थी तेवढा सेल्फ सस्टेनेबल असेल आणि मी कष्ट करून दाखवणारच की मला जर माझ्यावर एवढा खर्च झालेला आहे, मला एवढ्या दूर टाकलेले, तर तो करतो. पण जर मला असं वाटतं की आई वडील सोबत असतील
तो येणारा रिझल्ट हा नक्कीच चांगला असतो. कारण की एक भावनिक गोष्ट अशी आहे की एकदा 10वीच्या नंतर मुलाने किंवा मुलीने घर सोडलं तर त्याच्यानंतर आयुष्यभर तो मुलगा आणि मुलगी जर समजा डॉक्टर नाही झाला किंवा एक डॉक्टरच प्रोफेशन असं आहे की ॲटलिस्ट त्यांच्या घराजवळ राहून घरून राहून ते करता येतं. बाकी इंजिनिअरिंग फील्डला तर असं आहे की एकदा मुलगा घर सोडून गेला की मग तो कॉलेजलाही बाहेर, तो जॉबलाही बाहेर, कदाचित कोणी अमेरिकेत सेटल होतं. आता माझ्या वर्गाचं बोलायला झालं तर 70 विद्यार्थी होते, साधारण 30 अमेरिकेत सेटल्ड असतील. त्यामुळे नंतर एकदा गेले की तो दूरच जातो. त्यामुळे ॲटलिस्ट 12वी पर्यंत तरी विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांसोबत राहून शिकावं. आणि काही अडचणी आहेतच, तिथे काही फॅसिलिटीज नसेल तर मग अशा ठिकाणी तुम्ही पाठवू शकता की जिथे त्या गोष्टीचं अनुकरण केलं जातं. कारण आईवडिलांनी आणि चांगल्या स्टाफनी जर लक्ष दिलं तर कुठलाही विद्यार्थी कुठल्याही प्लेसला राहून छान करू शकतो. त्याच्यासाठी फार खर्च करून किंवा फार दूर जाऊनच शिकायला पाहिजे असं बिलकुल नाही. कारण की पुस्तकं ठरलेली आहेत. जर जेईचं प्रिपरेशन, नीटचं प्रिपरेशन करायचं असेल तर NCERTच्या बाहेरचं 90% तरी तुम्हाला काहीही अडचण येणार नाहीत. फक्त जे ओनली 10% आहेत, जे पण असे काही ट्विस्टिंग क्वेश्चन्स आहेत जे NCERTचेच आहेत पण 2-3 फॉर्म्युले एकत्र करून केलेले आहेत, तर ह्या फक्त गोष्टी अवघड जातात. नाही तर सीट काढायला, गव्हर्नमेंटची सीट मिळवण्यासाठी खरंच खूप जास्त दूर जाण्याची कुठेच गरज नाहीये. पुस्तकांवर जीव लावला, त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या तर कुठलाही विद्यार्थी कुठून सुद्धा MBBSची सीट क्रॅक करू शकतो किंवा जेईची सीट क्रॅक करू शकतो. अगदीच. या परीक्षा देताना विद्यार्थ्यांना अनेकदा प्रश्न पडतो की विद्यार्थी ज्या ठिकाणी राहतोय तिथे त्या सोयीसुविधा नाहीयेत, त्यामुळे आम्हाला आता बाहेर पडावं लागेल. महाराष्ट्रभरातून विद्यार्थी तुमच्याकडे येत असतात, मात्र कुठेतरी विद्यार्थ्याच्या मनात प्रश्न असतो, अभ्यासही करायचा आहे, बाहेरही राहायचंय, बाहेरचं जेवण आलं, हॉस्टेल आलं, या सगळ्या सोयीसुविधा तुम्ही विद्यार्थ्याला कशा देतात? तर जनरली असं असतं की कुठलेही इन्स्टिट्यूट म्हटलं की जे जेवणाची व्यवस्था असेल, राहण्याची व्यवस्था असेल तर ती केलेली जाते. बट आपल्या इथे काय वेगळ्या पद्धतीने करतोय आपण, ज्या ठिकाणी कॅन्टीन आहे त्या कॅन्टीनचं जेवण माझ्या घरी सुद्धा जातं आणि मी दररोज कॅन्टीनला जेवतो, माझी वाईफ सुद्धा कॅन्टीनला जेवते. त्यामुळे ॲटलिस्ट विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम असतील, काही चांगल्या गोष्टी असतील, वाईट गोष्टी असतील, ह्या आपण फीडबॅक घेऊन महिन्यातनं एकदा बघण्यापेक्षा डेलीज विद्यार्थ्यांसोबत जेवलं तर त्यांना फार अपील होतं की आपल्या इन्स्टिट्यूटचा डिरेक्टर सुद्धा आपल्या सोबतच जेवतो, त्याच्यामुळे कदाचित काही प्रॉब्लेम मिळाला. कारण असं घर नाही की ज्या घरामध्ये सुद्धा प्रॉब्लेम नाहीत, असं जेवण नाही की त्या जेवणात प्रॉब्लेम नाही. कारण की साधी गोष्ट आहे, तुमची जिभेचे चोचले जेवढे जास्त पुरवाल तुम्ही तेवढं जास्त तुमचं आयुष्य कमी होणार आहे. ही गोष्ट तेवढीच खरी आहे. त्यामुळे लोकांना हॉटेलचं जेवण आवडतं आणि कॅन्टीन किंवा घरचं जेवण जरा कमी आवडत असतं जनरली, मुलांच्या बाबतीत सांगतोय. त्यामुळं आपणच त्यांच्या सोबत राहून साधारण 11 पर्यंत नाईट स्टडीसाठी मी स्वतःच राहतो. त्या अनुषंगाने काय होतं की विद्यार्थी चांगला अभ्यास करतात, चांगलं जेवण्याच्या फॅसिलिटी आहेत आणि तिथं आपण जेवल्यामुळं तिथं क्वालिटी खूप चांगली राहते. आणि ह्या सगळ्या अनुषंगाने आपण जर त्यांच्यात इन्व्हॉल्व झालो, कारण की नेहमी असं असतं की भरपूर साऱ्या ऑर्गनायझेशन आहेत ज्या चांगलं करून घेतात, चांगला रिझल्ट देतात, ज्याचा रिझल्ट रेशो बघायला पाहिजे की 1.5 लाख विद्यार्थ्यांमधनं 500 लागणं वर्सेस 500 मधून 250 लागणं. तुम्ही जर रेशो गुणिले 100 केलं तर तुम्हाला कळेल की पर्सेंटेज आणि त्याच्यात सुद्धा किती वर्षापासून ते ऑर्गनायझेशन काम करत आहे. फॉर एक्झाम्पल एखादी इन्स्टिट्यूट 2च वर्ष झालेले असतील आणि त्या 2 वर्षातनं त्यांच्याकडे 50 मुलं शिकले, त्यातले 25 कुठेतरी गव्हर्नमेंटला लागलेत, वर्सेस एखादी 15 वर्ष 20 वर्ष जुनी इन्स्टिट्यूट की ज्या इन्स्टिट्यूटमधनं हजारो मुलं शिकलेत त्यापैकी 100 लागले. तर हा पण आकडा कुठं ना कुठेतरी मॅटर करतो. त्यामुळे जर कुठल्याही इन्स्टिट्यूटच्या डिरेक्टर लोकांनी किंवा तिथल्या स्टाफनी त्यांच्यात इन्व्हॉल्व होऊन की बाबा तुम्हाला काय अडचणीत ह्या समजून घेतल्या तर सगळ्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट येऊ शकतो. अगदीच. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे आता ऍडमिशन्स देखील सुरू झालेले आहेत. आचार्य अकॅडमी बारामती इथे तुम्हीही प्रवेश घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, तुम्ही थेट या नंबरवर संपर्क करून अधिक माहिती थेट सरांकडून घेऊ शकता. आजच्या विषयासंदर्भात आपण सरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण आचार्य अकॅडमी बारामती याविषयी अधिक माहिती घेतोय. तर सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की महाराष्ट्रभरातून आपल्याकडे विद्यार्थी येत असतात आणि या परीक्षांची पूर्वतयारी सुरू असते, मात्र 2 वर्ष या परीक्षेसाठी पुरे आहेत का? आणि त्याचबरोबर गावाकडच्या विद्यार्थ्यांना कुठेतरी असा प्रश्न पडतो की आमचं शिक्षण मराठी मीडियम मधून झालंय किंवा सेमी इंग्लिश मधून झालेलं आहे, तर CBSE बोर्डातले जे विद्यार्थी आहे त्यांच्या तुलनेत आम्हाला थोडी कमी माहिती आहे का? कुठेतरी कॉन्फिडन्स त्यांचा कमी असतो किंवा या भीती देखील त्यांना वाटते या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी. तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही नेमकं काय सांगता?
जनरली असं असतं की हा जो तुम्ही क्वेश्चन विचारला मॅम, हा बऱ्याच पालकांचा क्वेश्चन असतो की मराठी मीडियममधनं शिकलोय आम्ही, सेमी इंग्लिश मीडियममधनं शिकलोय, एका खेडेगावातनं शिकलोय आणि आता शहरातील मुलांसोबत आमचं कॉम्पिटिशन आहे, तर आम्ही हे करू शकू का? कारण की जेई नीट तर फार अवघड असते आणि वेगवेगळ्या स्टफ मुलं जे अगोदरपासून काही तयारी करत असतात, तर त्यांच्यासोबत आमची तुलना होऊ शकेल का आणि आम्हाला पण IIT किंवा MBBSचं चांगलं कॉलेज मिळू शकेल का? तर यावर मी एक गोष्ट सांगतो की मी ज्यावेळेस 2010 साली 12वी मध्ये होतो, त्यावेळेस मी सुद्धा एका खेडेगावातनंच होतो आणि माझा जर समजा मराठी बॅकग्राऊंड, कम्प्लीट मराठी बॅकग्राऊंड, 11वी 12वी सुद्धा म्हणजे म्हणायला सायन्स बट शिकलोय पूर्ण मराठीतनं, असं असून जर समजा माझं COEP आणि MBBSला ॲट ए टाइम सिलेक्शन होऊ शकतं PCMB ग्रुप घेऊन, तर नक्कीच कुठल्याही विद्यार्थ्याचं सिलेक्शन होऊ शकतं. त्याच्या मागचं कारण आहे, तुम्ही फक्त 2 वर्ष कॉन्स्टंट हार्डवर्क करणं गरजेचं आहे. आणि 2 वर्ष पुरेशी आहेत का यावर मी जास्त बोलू इच्छितो, कारण की आता जनरली ट्रेंड असा झालाय की जे कोणी डॉक्टर बॅकग्राऊंडची मुलं आहेत किंवा जे वेल एज्युकेटेड आहेत, तर त्यांना कळायला लागलेलं आहे की बाबा 16 लाख विद्यार्थी MBBS साठी जनरली बसतात, त्यापैकी 90,000 साधारण जागा आहेत. इंजिनिअरिंगला IIT साठी बघाल तर 16,000 समथिंग जागा आहेत, 16 ते 17,000च्या दरम्यान, आणि बसतात 11 ते 10 लाख विद्यार्थी बसतात. CETला सुद्धा 2.5 ते 3 लाख विद्यार्थी बसतात आणि त्यापैकी गव्हर्नमेंटचे जे कॉलेजेस आहेत त्याच्या जागा जर बघाल तुम्ही हजारांमध्ये आहेत. त्यामुळे त्याच्यात सुद्धा जे रेप्युटेड कॉलेज आहेत लाईक COEP, VJTI ह्याच्या जागा सुद्धा त्याच्यातनं आणखीन कमी आहेत. त्यामुळं आता सध्या ट्रेंड असा चालू झालेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये की 6वी पासूनच तुम्ही JEEची तयारी करावी, नीटची तयारी करावी, फाउंडेशन नावाखाली त्या गोष्टी शिकाव्यात. पण मी तुम्हाला सांगतो, ते शिकलात तुम्ही तरी तुम्ही कॉम्पिटिशनचा पार्ट आहात, तुम्ही नाही त्या गोष्टी शिकलात तरी तुम्ही कॉम्पिटिशनचा पार्ट आहातच. फक्त त्यांना थोडे ॲडव्हान्टेज जास्त आहेत. म्हणजे 11वीला एखाद्या विद्यार्थ्याला इथे स्केलार वेक्टर कळायला 11वीत सुरुवात होते, तर तोच स्केलार वेक्टर जर त्याला 8वीला कळालेला असेल, तर त्या बॅचमध्ये जे मार्क पडण्याची किंवा उत्तर देण्याची टेंडन्सी आहे ती त्या विद्यार्थ्याची जास्त होते. आणि मग टीचर सुद्धा म्हणतो की अरे हा हुशार विद्यार्थी, मग तो विद्यार्थी टार्गेट होतो आणि त्याच्याकडे सगळेजण लक्ष ठेवतात आणि त्यानंतर त्याचा रिझल्ट जास्त चांगला लागतो, असं सगळ्यांचा समज आहे. आणि ते खरंही असतं, नॅचरली असतं. पण मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आमच्याकडे एक विद्यार्थी होता आदित्य निकम नावाचा, जो फर्स्ट इंटिग्रेटेड बॅचचा स्टुडंट होता. त्याला तो पण SSC बॅकग्राऊंडचाच होता, त्याला 86% होते 10वीला. तर तो 86% असलेला विद्यार्थी सुद्धा IIT कानपूरला यावर्षी मेकॅनिकल ब्रांच मिळालेली आहे आणि 2145 हा त्याचा ऑल इंडिया रँक आलेला आहे, जे ॲडव्हान्स क्रॅक केलेली आहे. आणि JEE मेन्समध्ये 99.8% आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तो पण SSCचा स्टुडंट होता, स्टेट गव्हर्नमेंटचा. तो सुद्धा CBSE सोबत कम्पीट करून, उलट CBSEच्यांना त्यांच्यासोबतच्यांना नाही मिळालं बट यांना मिळालं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे काही कुठलं मीडियम आहे ते मॅटर करत नाही. आणि सगळ्याच महाराष्ट्रातल्या लोकांसाठी एक सूचना सांगतो किंवा ही गोष्ट तुम्ही कम्पेअर करा, CBSEचा सिलेबस आणि SSCचा सिलेबस आता वेगळा नाहीये. तुम्ही 8वी पासून पुस्तकं बदलल्या गेलेली आहेत आणि जवळजवळ 99% साम्यता आहे. फक्त चॅप्टरच्या सिक्वेन्समध्ये वर खालीपणा आहे, बाकी कन्सेप्ट वाईज म्हणा किंवा कंटेंट पॉईंट ऑफ व्ह्यू काहीही डिफरन्स नाही. त्यामुळे स्टेट गव्हर्नमेंटची मुलं असोत, मराठी मीडियमची मुलं असोत, उलट मराठी मीडियमच्या मुलांना ॲडव्हान्टेज आहे, कारण त्यांना समजलेल्या गोष्टी या मराठीत आहेत आणि मातृभाषेत समजलेल्या गोष्टी या जास्त चांगल्या आहेत. नाही तर मी सगळ्या पालकांसाठी आत्ताच एक डेमो म्हणून सांगतो, तुम्हाला 12चा पाढा लगेच येतो, 12 पंचे म्हटलं तर 60 म्हणणार तुम्ही, 13 पाची म्हटलं तर 65 म्हणणार. पण तुमच्या स्टुडंटला तुम्ही तेच इंग्लिशमध्ये विचारा, जर ते आलं तर मग म्हणा. किंवा एक क्वेश्चन सांगतो, तुम्ही साधी सरळ गोष्ट आहे, 1/4चा स्क्वेअर मायनस 0.25चा स्क्वेअर इज इक्वल टू काय उत्तर येतं विचारा. तसं पाहिलं तर 1/4 म्हणजे एकाचा चौथा भाग हा 0.25 असतो, याचं उत्तर 0 यायला पाहिजे. पण तुम्ही तुमच्या पाल्यांवर ट्राय करून बघा की त्यांना जमतं का. खरं तर हा 4थीचा 5वीचा क्वेश्चन आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता सगळं इंग्लिश मीडियम, CBSE हे करत आपण पुढे चाललोय, बट ॲट दी सेम टाइम हे बघा की फंडामेंटल्स मध्ये खरंच प्रॉब्लेम आहे. नाहीतर लहानपणी असं होतं की जिल्हा परिषदचा मास्तर तो एकदम 1 ते 20 पर्यंत पाढे नाही आले तर पोराला बसूच देत नव्हतं वर्गात, आणि असं रँडमली विचारलं कुठे 18 पंचे म्हटलं तर 90 देणार, 18 सगळी म्हटलं तर फास्ट येणार. आता ते विद्यार्थ्यांना येत नाही, त्यामुळे कॅल्क्युलेशनची स्पीड नाही. आणि JEE असेल, नीट असेल, CET असेल, ह्या परीक्षा फक्त आणि फक्त येण्याच्या नाही आहेत, स्पीड विथ ॲक्युरसीच्या परीक्षा आहेत. कारण तुमची डिमांड आहे की एका मिनिटात तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. तो जमला तर ठीक, येणार तर सगळ्यांना आहे, पण जर तुम्हाला ते एकच क्वेश्चनला 3 तास लागत असेल तर तुम्ही परीक्षेत किंवा त्या स्पर्धात आउट होणार आहेत. त्यामुळे स्पीडवर काम करणं गरजेचं आहे. त्यामुळं 8वी 9वी 10वी पासून तयारीला लागलं तर ॲडव्हान्टेज वाढत आहेत. बट याचा अर्थ असं बिलकुल नाही की तुमचं सिलेक्शन होऊ शकत नाही. प्रत्येकाचं सिलेक्शन होऊ शकतं. आर्थिक परिस्थिती नसलेले किंवा तळागाळातील विद्यार्थी देखील आपल्याकडे येतात, तर त्यांना शिकवण्याचा एक सोशल अप्रोच नेमका तुमचा कसा आहे? आपण आचार्य चॅरिटेबल
ट्रस्टची स्थापना केलेली आहे, जेणेकरून कुठल्याही विद्यार्थ्याचं शिक्षण हे आर्थिक परिस्थितीमुळं खंडित नको व्हायला. त्यासाठी आपण त्यांचा एक फॉर्म भरून घेतो चॅरिटेबल ट्रस्टचा आणि त्यांची स्क्रुटिनी करून जर खरंच परिस्थिती वीक असेल तर अशा विद्यार्थ्यांना आपण मोफत शिकवण्याचं काम करतो. यावर्षी सुद्धा एका विद्यार्थ्याची आपण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेची फीस पे केलेली आहे आणि पुढच्या वर्षी सुद्धा 2 ते 3 विद्यार्थ्यांसाठी तसंच आपण करतोय. आणि करोनामध्ये ज्यांचे पालक वारले यांच्यासाठी सुद्धा आपण मोफत शिक्षणाची व्यवस्था केली. त्यामुळे महाराष्ट्रात आणखीन सुद्धा काही विद्यार्थी असतील तुमच्या ओळखीचे, फक्त एक आहे की त्यांनी प्रोसेस पार करून येणं गरजेचं आहे की जी म्हणजे तुमचे पर्सेंटेज जे आहेत, म्हणजे विद्यार्थी खूप हुशार असावा, म्हणजे अबो 90 अबो 80 तरी ॲटलिस्ट असावा, म्हणजे जेणेकरून त्याचा पुढे फायदा होईल आणि आर्थिक परिस्थितीमुळे कुणाचंच नुकसान होऊ नये याकरता आचार्य अकॅडमी 101% कटिबद्ध आहे. तुम्ही डिरेक्टली माझी मुलाखत घेऊन किंवा मला भेटून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ शकता. अगदीच. तर आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आचार्य अकॅडमी बारामतीमध्ये तुम्ही देखील प्रवेश घेऊ शकता आणि ज्या परीक्षांची तुम्ही तयारी करताय त्याविषयी अधिक मार्गदर्शन नक्कीच या अकॅडमीतून तुम्हाला मिळू शकतं. यासाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, तुम्ही थेट सरांशी संपर्क करू शकता. सर, खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही त्या आलात आणि इतक्या महत्त्वाच्या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. धन्यवाद. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.